युती गायकवाड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत अलिबागचे आमदार आहेत। आमदार साहेब, अलिबाग नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अलिबाग नगर परिषदेमध्ये तुमची युती की महायुती झालेली आहे हे पहिल्यांदा नक्की सांगा। युती आहे का शिवसेना भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार या ठिकाणी आहे आणि युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढायला चाललो आहे। आता नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षासहित आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरले। एक चांगलं वातावरण आहे। महायुतीचे सगळेच नेते कार्यकर्ते उत्साही आहेत। परिवर्तन निश्चित होणं असं दिसते। एकंदर मी केलेले विकास कामच्या माध्यमातून माझ्या युतीच्या उमेदवारांना अलिबागची जनता भरघोस मतं निवडून देईल आशावाद निश्चित आहे। तुम्ही खऱ्या अर्थाने नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाचा फॉर्म भरलाच नाही, त्याच्यामुळं खास करून शेतकरी कामगार पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मला संपर्क केला आणि सांगितलं की आमदार महेंद्र दळवी यांनी फॉर्म का नाही भरला, सांगा। आता हे शेतकरी कामगार पक्षाचा विचार माझं स्पष्ट मत आहे। लोकांनी मला दुसऱ्यांदा आमदार केला आहे तेव्हा शेतकरी कामगार पक्ष माझ्या बरोबर होतो, मी त्यांच्या विरोधात होतो। ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला आमदार किंवा खासदार केले त्यांची निवडणूक आहे, त्याच्यामध्ये इथे हा मतभेद येत नाही आहे। नातेसंबंध हे रस्त्या पलीकडे असतात, शेवटी रस्त्यावरती चालणारी वाहनंही वेगवेगळी असतात। त्याच्यामधला एक मी प्रवासी आहे आणि मी केलेलं विकास काम हे निश्चित परिवर्तनामध्ये येईल असं मला आशावाद निश्चित आहे। पण तुम्हाला देखील सांगतो, जे सत्य आहे ते आपण आपल्यासमोर मांडा, कारण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये माझे उमेदवार आहेत त्यांना कुठे बाधा निर्माण होणे, जे त्रिवार सत्यता आहे त्याच्यामध्ये कुठे हे नाही आहे। त्यामुळे आपल्या ह्याच्यासाठी उगाच काहीतरी करून विषय टाळून नेऊ नका। पण आमच्या शुभेच्छा सदेच्छा माझ्या सगळ्या उमेदवार पार्टी आहेत आणि मी स्वतः माझ्यावर उतरणार आहे। मी माझ्या उतरल्यावरती काय होतं हे तुम्हाला सगळं माहिती आहे। शेठ, तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडेच म्हणजे ती मुरुडची नगर परिषद असेल, अलिबागची आमदारकी असेल, फक्त आणि फक्त ही एक शेवटची नगर परिषद आहे। या नगर परिषदेमध्ये अजूनपर्यंत तुम्ही तुमचा झेंडा फडकवलेला नाही। तर आता तुम्ही भारतीय जनता पार्टी आणि युतीतून निवडणूक लढवत आहे। भरपूर लोकांना असं वाटत होतं की आमदार कधी समोर येणार नाही आणि मला प्रश्न विचारून त्याही मला त्रास दिला, परंतु खऱ्या अर्थाने जे मला बोलतात त्यांना मी योग्य टायमाला योग्य प्रतिक्रिया देतो। आमदार सोबत आहेत। शेठ, ही जी नगर परिषद आहे ही नगर परिषद यंदा तुम्ही नाईक यांना हरवून तुम्ही हे जिंकणार आहात। 100% जिंकणार। महायुती धर्म पाळून खऱ्या अर्थाने समस्त कार्यकर्त्यांनी तन्मयतेने आम्हाला निवडून दिले, मग खासदार असतील आमदार असतील, ज्यांच्या जीवावरती आम्ही निवडून आले त्यांची ही निवडणूक आहे। त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या शक्तीने आम्ही उतरून ह्या नगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकेल। येणाऱ्या 3 तारखेला आपण बघाल की महायुतीचा झेंडा फडकला आपल्याला दिसेल। जसं मुरुडला आपण मागच्या वेळेला भगवा फडकवला, जे सांगून फडकवला, तीच प्रवृत्ती या ठिकाणी होईल, तर लोक कामाला मत देणारी आहे। आता बऱ्याच वर्ष झाली की लोक त्यांना कंटाळली आणि त्याच्यामुळे परिवर्तन हे अटळ आहे आणि त्या ह्याच्यातनं या येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित परिवर्तन दिसेल आणि या नगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा नक्की फडकेल। शेठ, या नगर परिषदेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगसाठी अजिबात कुठे व्यवस्था नाही। एवढ्या वर्ष शेतकरी कामगार पक्षाकडे ही नगर परिषद आहे। त्यानंतर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आहे। ह्या समस्या हे कधी सोडवणार आहे? 3 तारखेनंतर या सगळ्या समस्या प्रश्न सुटलेले असतील। परिवर्तन झाले तर सत्ता आमच्या राहिली की एका वर्षभरामध्ये जेवढ्या तुमच्या मनात शंका आहेत तर निरसन होऊन त्या नक्की नाही मिळणार। हे शेवटचा प्रश्न विचारतो की कालच सुनील तटकरे यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने पेनमध्ये तुम्ही 20च्या 20 जागा ह्या भरणार आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांचे नेते सतीश धारप यांच्यावरही टीका केली, तर तटकरेंचं असं म्हणणं होतं की आमदार महेंद्र दळवी आणि सतीश धारप जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यावर अशा पद्धती टीका करायला नको पाहिजे होती। तटकरेची बालिश बुद्धी आहे, माझं वक्तव्य तपासून बघावं। मी त्यांना एवढंच बोललो की लोकसभेला समन्वय समिती तयार केली होती, विधानसभेला केली होती, मग ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, याच्यामध्ये समन्वय समिती धारपांच्या आदेश करायला पाहिजे आणि हा सबोरी सल्ला मी दिला। कारण शेवटी तटकरे साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टीच्या अगोदर ती कर्जतमध्ये उभाटाबरोबर गेले। तटकरे सन्मान्य खासदार जे आमच्या जीवावर निवडून गेले, विशेषतः समन्वय समिती सदस्य आहेत आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आहेत। अशा नेत्याने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं आणि टिंगलटवाळी करणं हे शोभनीय नाही आहे। जनता वाट बघते आहे। आपण चूक करायची आणि खापर दुसऱ्यावरती फोडायचं आता चालणार नाही आहे। रायगड जनता खूप तज्ञ आहे, हुशार आहे सगळ्या गोष्टीने। येणाऱ्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला परिवर्तन नक्की दिसेल। शकापसाठी त्यांच्या उमेदवारासाठी शेवटला काय संदेश द्या? शका पक्ष जो आता तुमचा विरोधक आहे त्यांना कशा पद्धतीने तुमच्या हरवण्यासाठी जिंकवण्यासाठी काय संदेश द्या? आम्ही शिवसैनिक आहोत, गनिमी काव्याने आम्ही चालणारे लोक आहोत। गनिमी काव वापरू आम्ही नक्की करू, किती कोणी मातब्बर असलं तरी हरवणं हे आमचं कामच आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या रणनीती तयार करतानाही तुम्हाला पब्लिश करून चालणार नाही आहे। तर महाराजांनी दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने अवलंबन करून ती निवडणूक वापर करून ह्या नगरपालिकेवरती
महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ज्या कोणी मला बोलत होते की अलिबागच्या नगर परिषदेमध्ये आमदार लक्ष घालत नाही, त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही, मी त्या सर्व शकापच्या कार्यकर्त्यांना सांगतोय. मी त्यांना वारंवार सांगत होतो की शेवटच्या क्षणी अलिबागच्या नगर परिषदेमध्ये इंटरेस्ट येणार आहे आणि आमदार महेंद्र दळवी एवढे दिवस का मागे होते, ते काही गप्प बसणार, इंटरेस्ट घेणार की नाही, हे सर्व तुमच्यासाठी आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आहे की आमदार यांनी माझ्या चॅनेलवर कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि ही निवडणूक अजिबात एकहाती होणार नाही. नाते संबंध जरी असले, मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं दळवी यांनी, तरी सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये शेठ मला वाटतं 20च्या 20 जागा देऊन नगराध्यक्षाची सीट सुद्धा युतीच्या माध्यमातून जिंकणार आहेत असा त्यांनी इथं निर्धार केलेला आहे. आणि आता तुम्हाला निवडणुकीमध्ये खरी रंगत येणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.